लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सी नंतर बंद झालेल्यांना जुलै हप्त्यासोबत अडकलेले पैसे मिळणार का? पूर्ण सत्य आणि नवीन शासकीय नियम एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत का पाहावा? व्हिडिओ अर्धवट पाहिल्यास 3 मोठे नुकसान होऊ शकते. तर सगळ्यात पहिलं नुकसान ते म्हणजे ई-के-वाय-सी पूर्ण असूनही जुलैचा हप्ता का अडकू शकतो? तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. त्यानंतर पाहणार आपण जून अडकलेले रुपये 3,000 रुपये ते 4,500 रुपये नक्की कधी खात्यात जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, बँकेत जाऊन कोणती एक छोटी चूक दुरुस्त करावी लागणार, तर तुमचे अडकलेले सर्व पैसे खात्यात जमा होणार. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. ई-के-वाय-सी मुळे तुमचे पैसे का बंद झाले होते? लाडक्या बहिणींनो, सर्वात प्रथम आधार व्हेरिफिकेशन अपूर्ण. शासनाच्या नवीन नियमानुसार महिलांचे ई-के-वाय-सी बायोमेट्रिक अथवा ओ-टी-पीद्वारे किंवा काही तांत्रिक कारणाने पूर्ण झाले नव्हते. त्यांनी ई-के-वाय-सी करून आणि पात्र देखील असून तरी देखील त्यांचे हप्ते तात्पुरते रोखण्यात आले होते. या ठिकाणी समजून घ्या, तात्पुरते यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पूर्णतः बंद झालेले नाही, असं अदिती तटकरे किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देखील सांगितलेलं आहे, की तात्पुरते हे बंद करण्यात आलेले आहे. पूर्णतः बंद झालेले नाही आहे. त्यानंतर दुसरे कारण ते म्हणजे बँक खाते डी-बी-टी, एन-पी-सी-आय लिंक नसणे. बँक खात्याशी आधार कार्ड प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी-बी-टीसाठी मॅप नसणे हे पैसे अडकण्याचे दुसरे सर्वात मोठे तांत्रिक कारण ठरले होते. तर सगळ्यात मोठा शासकीय नियम अडकलेले पैसे मिळणार का? तर लाडक्या बहिणींनो, याचं उत्तर आहे 100% होय, तुमचे थकीत पैसे मिळणार आहे. हे सर्व अडकलेले पैसे मिळणार ही मोठी खुशखबर लाडक्या बहिणीसाठी आहे. बॅक पे रिलीज नियम काय सांगतो? लाडक्या बहिणींनो, हा नियम समजून घ्या. यानुसार तुमचे अडकलेले पैसे हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. शासनाच्या अधिकृत नियमानुसार जर तुम्ही ई-के-वाय-सी आणि डी-बी-टी बँक लिंक पूर्ण केली, तर बंद पडलेले तुमचे सर्व जुने थकीत हप्ते एकाच वेळी म्हणजे कंबाइनेड डी-बी-टी क्रेडिट जुलै हप्त्यासोबत खात्यात जमा केले जाणार आहे. लाडक्या बहिणींनो, ही एक आनंदाची आणि मोठी खुशखबर आहे. म्हणजे तुमचे अडकलेले सगळे पैसे जमा होणार आहे. बॅक पे रिलीज नियमानुसार सगळे खात्यामध्ये तुमच्या एकदाच हे सगळे अडकलेले पैसे जमा होणार. त्यानंतर अडकलेले किती पैसे एकत्र जमा होणार? लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी योजना समजून घ्या. पी-एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना. या योजनेचे जर आपण पाहिले तर 2 ते 3 हप्ते अडकलेले असतील, तर हे एकत्र जमा होतात आणि नमो शेतकरीचे 2 ते 4 हप्ते अडकले असतील, ते देखील जमा होतात. तर लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही ह्या ठिकाणी जर पाहिलं, लाडकी बहीण योजनेचे 2 ते 3 महिन्याचे थकीत हप्ते म्हणजे 3,000 ते 4,500 रुपये. आतापर्यंत जेवढ्या लाडक्या बहिणींना 3 ते 2 महिन्याचे हप्ते रखडले आहे, त्यांना 3,000 ते 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. हे आतापर्यंत आपल्याला पाहण्यात आलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका. हे तुमचे थकलेले हप्ते तुमच्या खात्यामध्ये 100% हे जमा होणार आहे. जर तुम्ही पात्र असाल आणि के-वाय-सी केलेली असेल, तर चिंता करू नका. बेनिफिशरी स्टेटसमध्ये या 3 गोष्टी अनिवार्य. लाडक्या बहिणींनो, 3 गोष्टी ह्या हमखास तुम्हाला होयच पाहिजे, ह्या झालेल्या पाहिजे. तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येत राहणार आणि येणारच. तर सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे ई-के-वाय-सी स्टेटस. हे ठिकाणी तुम्ही समजून घ्या, यस असणे आवश्यक आहे. त्यानंतर एन-पी-सी-आय ॲक्टिव्ह. त्या ठिकाणी एन-पी-सी-आय ॲक्टिव्ह डी-बी-टी मॅपिंग हे येस असणे गरजेचं आहे. त्यानंतर आधार बँक सी-डी येस असणे हे देखील अनिवार्य आहे. यातील एकही गोष्ट नो असेल, लाडक्या बहिणींनो समजून घ्या, यातील एकही गोष्ट जर नो असेल, तर जुलैच्या हप्त्यासोबत अडकलेले पैसे मिळणार नाही. तर तुम्हाला आत्ताच याची खात्री करून घ्या. ई-के-वाय-सी, एन-पी-सी-आय, आधार, बँक सी-डी हे ठिकाणी सगळं स्टेटस कसं चेक करायचं याची सगळी माहिती आपल्या चॅनलवरती आहे. ज्यांना व्हिडिओ पाहिले नसतील त्यांना हे व्हिडिओ पाहून घ्या. त्यानंतर ई-के-वाय-सी करून पैसे का येत नाहीत?
3 कारणे ह्या ठिकाणी आपल्याला माहितीनुसार मिळालेली आहेत. तर हे 3 कारणे कोणकोणती आहेत ते आपण पाहूया. सर्वात प्रथम कारण ते म्हणजे एन-पी-सी-आय मॅपिंग नाही. लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सी झाली, परंतु बँकेच्या एन-पी-सी-आय सर्व्हरवर आधार कार्ड म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डी-बी-टी साठी लिंक झालेले नसते. त्यामुळे तुमचे आलेले पैसे हे परत जातात. तर एन-पी-सी-आय मॅपिंग नाही हे सगळ्यात पहिलं कारण. त्यानंतर दुसरे कारण ते म्हणजे बँक खाते निष्क्रिय. तुमचे बँक खाते बऱ्याच दिवसापासून वापरले नसल्यामुळे ते इनॲक्टिव्ह होते. त्यामुळे तुमचे खात्यामध्ये पैसे हे जमा होत नाही. तिसरं, ई-के-वाय-सी करूनही बँकेत पैसे न येण्याचे सर्वात मोठं कारण ते म्हणजे नावात तफावत. आधार कार्डवरील नाव आणि बँक पासबुकवरील नावाच्या स्पेलिंगमध्ये तफावत असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होत नाही. तर लाडक्या बहिणींनो, हे याच्यापैकी कोणतंही एक कारण असेल त्याला आत्ताच दुरुस्त करून घ्या आणि ते दुरुस्त केल्यानंतर मी 100% सांगतो तुमचे अडकलेले सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार. त्यानंतर आता समजून घ्या घर बसल्या स्टेटस तपासण्याचे 4 सोप्या स्टेप्स कोणकोणत्या आहे. जर तुम्हाला स्टेटस चेक करायचा असेल घर बसल्या-बसल्या, तर त्या 4 स्टेप्सनुसार तुम्ही हे चेक करू शकता. सगळ्यात पहिली स्टेप्स म्हणजे वेबसाईट उघडा. लाडक्या बहिणींनो, अधिकृत पोर्टलवरतीच जायचं आहे तुम्हाला आणि त्या ठिकाणी नाऊ युअर स्टेटस वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला लक्षात असू द्या, नोंदणी क्रमांक व कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल. तुम्हाला जो नंबर तुम्ही दिलेला आहे रजिस्ट्रेशनसाठी तोच नंबर या ठिकाणी टाकून तो नोंदणी क्रमांक टाकून व कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल. त्यानंतर ओ-टी-पी टाका. तुमच्या मोबाईल नंबर जो रजिस्ट्रेशन नंबर दिला होता त्याच्यावरती ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी मोबाईलवर आल्यानंतर तो ओ-टी-पी टाकून सबमिट करा. त्यानंतर स्टेटस तपासा. ई-के-वाय-सी स्टेटस तपासून घ्या. काय दाखवत आहे? पेंडिंग दाखवत आहे, रिजेक्टेड दाखवत आहे, काय दाखवत आहे किंवा अप्रूव्ड दाखवत आहे. याच्यापैकी जे दाखवत असेल ना लाडक्या बहिणींनो कमेंट करा. आणि तरी देखील पैसे आले नसतील अप्रूव्ड दाखवून देखील, तर आपण त्याच्यावरती उपाय काढण्याचा प्रयत्न करू. तुमचं नाव, तुमचा जिल्हा याचं मला कमेंट करून सांगा काय दाखवत आहे त्या ठिकाणी स्टेटसमध्ये. लाडक्या बहिणींनो, बँकेत जाऊन नक्की काय काम करायचे? तर सगळ्यात महत्त्वाची आपण या ठिकाणी समजून घेऊ. बँकेत जाऊन तुम्हाला कोणती कामे केल्यानंतर तुमचे अडकलेले पैसे हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. तर सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगतो एक फॉर्म भरा. तुमच्या बँकेत जाऊन आधार सीडिंग म्हणजे डी लिंकेज फॉर्म मागा व तो भरून द्या. त्यानंतर एन-पी-सी-आय ॲक्टिव्ह करा. मॅनेजरला तुमचे खाते एन-पी-सी-आय म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी मॅप करण्यास सांगा. या ठिकाणी तुम्हाला मॅप करण्यासाठी सांगायचं आहे. त्यानंतर के-वाय-सी अपडेट. बँक खात्याची बायोमेट्रिक के-वाय-सी आणि आधार अपडेट पूर्ण करून घ्या. या ठिकाणी समजून घ्या बँक खात्याची के-वाय-सी ही अपडेट करावी लागते लाडक्या बहिणींनो. तर ही के-वाय-सी अपडेट आहे का नाही आहे हे आत्ताच पडताळणी आणि याची खात्री करून घ्या. त्यानंतर पावती सांभाळा. बँक कर्मचाऱ्याकडून डी-बी-टी लिंक असल्याची पावती नक्की घ्या. त्यानंतर ती सांभाळून ठेवा. कारण ही पावती ह्या डी-बी-टी लिंक असल्यावरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या काही शंका आहेत का? खाली कमेंट करून सांगा. जर तुमच्या मनामध्ये काही शंका असेल, किती महिन्याचे पैसे आले नसतील पात्र असून देखील, तर मला खाली कमेंट करून सांगा. त्यावरील त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल आणि उपाय देखील सांगेल. आणि अशाच नवीन-नवीन अपडेटसाठी आपल्या विशाल चव्हाण सर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या अशा नवीन अपडेटसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.